चला आज एका सफरचंदाची गोष्ट ऐकूया. ही गोष्ट एका सफरचंदाभोवती फिरते, पण ती आपल्याला भूक आणि माणुसकीच्या खूप मोठ्या प्रश्नांपर्यंत घेऊन जाते. आणि या गोष्टीची सुरुवात होते ती थेट एका मुलाच्या दिवसभराच्या कामाच्या हिशोबातून. तर दिवसाची सुरुवात होते कामाच्या एका यादीने. सगळ्यात आधी 12 बाटल्या. हे फक्त एक काम नाही, तर दिवसभराच्या मोठ्या श्रमाचीही फक्त सुरुवात आहे. त्यानंतर 25 खोके. म्हणजे कामाचं ओझं हळूहळू वाढताना दिसतंय. एकामागून एक कामं आणि दिवसभराच्या कष्टांचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलंय. आणि सगळ्यात शेवटी तब्बल 22 किलो वजनाची पुस्तकं. हे आकडे फक्त वस्तूंचे नाहीत, तर त्यामागे असलेल्या शारीरिक कष्टांचे आहेत. आणि हे सगळे कष्ट एका लहान मुलाने केलेले आहेत. बरं, इतकी सगळी मेहनत केली, मग याचं फळ काय मिळालं? इथेच गोष्टीत एक वेगळं वळण येतं, कारण दिवसभराच्या कष्टानंतर जे काही घडतं ते खूप निराशाजनक आहे. आणि घडतं असं की मालक त्या मुलाला, जो एक बालमजूर आहे, त्याला दिवसाची मजुरी द्यायलाच नकार देतो. सरळ सांगतो, तुला तुझे पैसे उद्या मिळतील म्हणून उद्या ये. विचार करा, दिवसभराची मेहनत वाया आणि पोटात भुकेचा आगंडोंब उसळलाय. आता पोटात तर कावळे ओरडतायत. तो मुलगा जातो एका फळवाल्याकडे, पण तिथेही पदरी पडतो तो फक्त अपमान. पैसे आहेत का? नसतील तर जा इथून. पैशांशिवाय जगात काहीच किंमत नाही हे वास्तव त्याच्या कोवळ्या मनावर अक्षरशः आढळतं. त्याची असहाय्यता इथे स्पष्ट दिसते. पण म्हणतात ना, प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी किनार असते. जेव्हा सगळी दारं बंद वाटतात, तेव्हाच कुठून तरी आशेचा एक किरण येतो. आणि या गोष्टीतही तसंच काहीसं घडतं. एक लहान मुलगी, ती त्या मुलाच्या डोळ्यातली भूक ओळखते. आणि तिच्याकडे जे काही आहे, एकच सफरचंद, ते ती त्याच्यासोबत वाटून घेते. कसलाही विचार न करता, फक्त माणुसकीच्या नात्याने केलेली ही एक छोटीशी पण खूप मोठी गोष्ट होती. पण ह्यात चांगुलपणाचं फळ तिला काय मिळतं माहितीये? तिच्या आईने तिला हे करताना पाहिलं आणि तिला शिक्षा केली. तिला जेवण मिळणार नाही असं सांगितलं. म्हणजे बघा, एका चांगल्या कामाची शिक्षा अशीही मिळू शकते. हे ऐकूनच मन सुन्न होतं. आणि मग ती मुलगी त्या मुलाला काय सांगते? म्हणून कृपया इथे पुन्हा येऊ नकोस. जिथून मदतीचा हात मिळाला होता तिथेच परत न येण्याची ताकीद मिळते. चांगुलपणाचा असा शेवट का व्हावा? आता प्रश्न पडतो की त्या मुलीच्या आईने तिला शिक्षा का केली असेल? कदाचित तिच्या स्वतःच्या कुटुंबाकडेच पुरेसं अन्न नसेल. आणि हाच विचार आपल्याला त्या मुलाच्या एकट्याच्या भुकेच्या पलीकडे घेऊन जातो. कारण ही गोष्ट फक्त त्याची नाहीये, यामागे भुकेचं एक भीषण जागतिक वास्तव आहे. तुम्हाला माहितीये, आफ्रिकेमध्ये दर 5 मुलांमागे एका मुलाला रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं. म्हणजे तो जो मुलगा होता ना, तो एकटा नव्हता. तो त्या भीषण वास्तवाचं एक छोटंसं प्रतिबिंब होतं. आणि भूक म्हणजे फक्त काहीच न खाणं असं नाहीये, तर ते आहे कुपोषण. आफ्रिकेतल्या तब्बल 90% मुलांना किमान पोषक अन्न मिळत नाही. हा आकडाच परिस्थिती किती गंभीर आहे हे सांगून जातो. आणि या समस्येचे परिणाम किती भयंकर आहेत हे ऐकलं तर धक्काच बसेल. उपासमारीमुळे दर 3 सेकंदाला एका लहान मुलाचा मृत्यू होतो. हे फक्त आकडे नाहीत, हे एक भयंकर सत्य आहे. अगदी विशिष्ट उदाहरण द्यायचं झालं तर वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट सांगतो की दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात मुलांचे जेवढे मृत्यू होतात त्यापैकी 1/3 जास्त मृत्यू कुपोषणामुळे होतात. हे संकट किती खोलवर रुजलेलं आहे हे यावरून दिसतं. कोणत्याही देशाचं भविष्य ही तिथली मुलं असतात, नाही का? पण विचार करा, जेव्हा हे भविष्यच असं भुकेनं ग्रासलेलं असेल, तर वर्तमान किती भीतीदायक असेल. पण हे सगळे आकडे, ही सगळी आकडेवारी, ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे. यामागे चेहरे आहेत, त्यांच्या कथा आहेत. चला आपण त्या आकड्यांच्या दुनियेतून परत त्या मुलाच्या गोष्टीकडे येऊया, कारण दयाळूपणाचं चक्र अजून पूर्ण व्हायचंय. बरं, मग त्या मुलाचं काय झालं? इतकं सगळं घडल्यावर त्याची भूक मिटली का? कोणी त्याला मदत केली का? बघूया पुढे काय होतं. आणि हो, त्याला मदत मिळते. एक दुसरा मुलगा, ज्याच्याकडे जेवणाचा डबा आहे, तो त्याला बघतो, थांबतो आणि आपला डबा त्याच्यापुढे करतो, म्हणतो, हे तुझ्यासाठी आहे. माणुसकी अजूनही शिल्लक असल्याचा हा किती सुंदर पुरावा आहे, नाही का? पण आता येतो या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात सुंदर भाग. ते अन्न घेण्याआधी तो मुलगा त्या दुसऱ्या मुलाला विचारतो, तू जेवला आहेस का? म्हणजे बघा, ज्याला नुकतीच दया मिळाली होती, तो आता दुसऱ्याबद्दल सहानुभूती दाखवतोय. तो धडा शिकला होता. आणि मग त्यातूनच एक प्रश्न येतो, मित्र बनशील? या साध्या प्रश्नाने कथेचा शेवट होतो. सहानुभूती आणि करुणेतून जन्मलेलं एक नवीन नातं. हे तर खरंय
की एका सफरचंदाने जगातली भूक नाही मिटणार. ते अशक्य आहे. पण वाटून घेण्याची एक छोटीशी कृती ती काय करू शकते? ती सहानुभूतीचं, चांगुलपणाचं एक असं चक्र सुरू करू शकते जे कदाचित एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकेल. नाही का? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.